महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बारामतीला मोठं महत्व आहे. कुठलीही निवडणूक असो, बारामतीचं नाव येताच अवघ्या महाराष्ट्राचं त्याकडे लक्ष लागतं. असंच काहीसं आता बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या बाबतीतही घडण्याची शक्यता आहे. याचं कारण ठरतंय काँग्रेसची भूमिका. काँग्रेसने या निवडणुकीत उमेदवार देण्याचे संकेत दिल्यामुळे राजकारण तापल्याचं दिसतंय. पाहूयात. अजितदादांचा मृत्यू हा दुःखद आणि धक्कादायक जरूर आहे, मात्र निवडणुकीच्या अनुषंगानं यामध्ये अशी परंपरा नसल्यामुळे आणि हा एक राजकीय एक परिस्थिती असल्यामुळे यामध्ये निवडणुका होण्याकरता कुठल्या प्रकारची हरकत नसावी. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं हे विधान. खरं तर अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी होणारी ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी राष्ट्रवादीसह महायुतीच्या सर्वच पक्षांची इच्छा. या इच्छेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सुद्धा पाठिंबा देत बारामतीत उमेदवार न देण्याची तयारी दर्शवली आहे. आमच्याकडून सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कॅन्डिडेट द्यायचा विषयच येत नाही. म्हणजे ती सीट अर्थातच आम्ही लढणार नाही. त्याच्यामुळे आमच्याकडून आणि अर्थातच महाविकास आघाडीचा विचारही तसाच असेल, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे कधीच सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कॅन्डिडेट देणार नाही. धनगर समाज हे त्यांच्यासमोर एकाला कोणाला ठेवणार आहे असं बोलणार ती नाही मला माहिती. आम्ही ती सीट लढणार नाही ह्याच्या बाबतीत आमच्या मनात शंका नाही. आणि पक्षाने ऑलरेडी निर्णय घेतला, मी तुम्हाला आधीच सांगितलं नाही कोणीच लढणार, विषयच येत नाही. पण काँग्रेसनं मात्र बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याची तयारी करत आव्हान उभं केल्याचं दिसतंय. तशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जाहीर करून टाकली आहे. काल मी सुप्रियाताई सुळेंचं भाषण, आपलं वक्तव्य ऐकलं. आम्ही सुनेत्रा वहिनींच्या विरुद्ध कसा उमेदवार देणार असं ते म्हणाले. मग पवार साहेबांच्या वेळेस त्यांना ते सुचलं नाही का दुसऱ्या पवारांना, जर तिथे राष्ट्रवादी पक्ष लढण्यास तयार नसेल तर काँग्रेसला त्या ठिकाणी उमेदवार उतरवण्याबाबत विचार करावा लागेल, ती चर्चा आम्ही करू. काँग्रेसनं थेटपणे बारामतीत आव्हान देत पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा मार्ग खडतर केल्याचं दिसतंय. काँग्रेसच्या या धोरणावर आता भाजपनं हल्ला चढवायला सुरुवात केली असून भाजपाचे मंत्री नितेश राणेंनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र डागलंय. महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. अजितदादांसारखा एक मोठा नेता जेव्हा आपल्यातून निघून गेला तर एक सगळ्यांनी बिनविरोध ती सीट करणं ही एक भावना आहे आणि त्या पद्धतीची महाराष्ट्राची संस्कृती आहे. आता त्या चौकटीत अगर काँग्रेसवाले बसत नसतील तर ते त्याचे संस्कृती काय आहे, त्यांचे संस्कार त्यांच्यावर काय ह्याच्यात प्रदर्शन करतायत. आज प्रत्येक पक्षाची हीच भावना आहे की आदरणीय अजितदादांसारखा एक ताकदीचा नेता आपल्याकडून निघून गेला असल्यामुळे महाराष्ट्राचं ज्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे, म्हणून ती बारामती पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी ही प्रत्येकाची इच्छा आहे. पण काँग्रेसच्या निर्लज्जपणाला काही टोक नाहीच आहे कधीच. काँग्रेसची तयारी आणि त्यावर महायुतीचा हल्लाबोल यामुळे पोटनिवडणुकीच्या घोषणेआधीच बारामतीवरून राजकारण तापल्याचं चित्र आहे. त्यामुळे आतापासूनच बारामतीच्या पोटनिवडणुकीतील रणधुमाळीचे संकेत मिळू लागल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.